आहे. आपल्याला आपलं नेतृत्व उभं करून आपला आवाज उभा करून संसदेत पाठवायचं आहे. आणि ही लढाई फक्त उपवर्गीकरणापर्यंत नाही आहे. उपवर्गीकरण फक्त झाकी आहे, अजून आरक्षण विरोधी बाकी आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, ही लढाई आपल्याला एकसाथ लढायची आहे, शेवटपर्यंत लढायची आहे. आणि मी माझा वेळ सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना देतो आणि एवढंच थांबतो. जय भीम. यानंतर सरसेनाजी आनंदराजी आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन आहे करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सरसेनानी आनंदराजी साहब तुम आगे बढ़ो. घोषणाचा आवाज येत नाहीये. अरे ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला सगळं दिलंय त्या बाबासाहेबाचा नातू इथं आहे. सगळ्याचा आवाज आला पाहिजे. या गल्लीपासून तर त्या गल्ली लोक आणि बंबई लोक आवाज गेला पाहिजे. डॉक्टर बाबा तुमच्या आणि माझ्या जीवनाचा ज्याने उद्धार केला नव्हे तर या देशात संविधान देऊन एका चहावाल्याला पंतप्रधान बनवलं, एका रिक्षावाल्याला मुख्यमंत्री बनवलं, अजून कोणाकोणाला काय काय बनवलंय. त्या या बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला, यांच्या विचारांना त्रिवार वंदन करून आज मी खरं म्हणजे धन्य झालो. संभाजीनगरचं नाव घेतलं की मला एवढे नेते आठवतात, एवढे गट आठवतात. परंतु खऱ्या अर्थानं आज आंबेडकरी समाज हा एक दिलानं, एक विचारानं, एक संघ झाला. त्यानं माझा क्रांतिकारी जय भीम. जर तुम्ही हीच हिंमत दाखवली, हीच ताकद दाखवली तर कोणाची माय वेळी नाही तुमच्या विरुद्ध जाण्याची. आज तुम्ही जे ते करून दाखवलंय संभाजीनगर वाल्यांनी, आज त्याला इतिहासात तोडणं आहे. कारण ज्या पद्धतीने आपण एक संघ, एक दिलाने, एक विचाराने आज इथं या मोर्चामध्ये, खरं म्हणजे माझ्या 80 वर्षाच्या आजीसारख्या असणाऱ्या माता भगिनी त्या मोर्चामध्ये चालत होत्या. जराही थकत नव्हत्या. का तर माझ्या पुढच्या येणाऱ्या भावी पिढीचा उद्धार झाला पाहिजे. माझ्या बापानं त्या काळामध्ये लढाई केली आणि आमचा उद्धार झाला. परंतु आज मी सुद्धा या लढाईला तयार आहे. माझ्या पुढच्या पिढीचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. याच एका विचारानं ही सर्व मंडळी प्रेरित झाली होती. आणि म्हणूनच माझं देवेंद्र फडणवीसांना सांगणं आहे, तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अत्यंत एकसंघ असणारा महाराष्ट्र, अशा पद्धतीचे कधीच वाद झाले नाहीत. पण तुम्ही मराठा विरुद्ध ओबीसी लावलात. हिंदू मुस्लिम तर हा तुम्ही तुमच्या रक्तामध्ये, ते केल्याशिवाय तर तुम्ही राजकारण करू शकत नाहीत. परंतु तेवढं पुरं झालं नाही म्हणून तुम्ही आता मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी, वंजारा वंजारी आणि आता अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या आमच्या मातंग भावाला वेगळं करून आमच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करताय. आज मला इथं सांगावं असं दुःखानं वाटतंय. एक अत्यंत विचारवंत, हुशार आणि सुशिक्षित असणारा प्राचार्य प्रशांत कचुजी साठे, त्याच्या कुटुंबीय इथे आलं होतं. त्याने आत्महत्या केली. मातंग समाजाच्या या सुशिक्षित तरुणाने आत्महत्या कशाला केली हो? त्याने आत्महत्या ह्याच्यासाठी केली की या इथं जे उपवर्गीकरण चाललेलं आहे त्यामध्ये ह्या दोन समाजाचं आज आम्ही भावाभावासारखे वागतोय. त्याच्यामध्ये हे जे सरकार ज्या पद्धतीनं आमच्यामध्ये फोडा झोडा अशा पद्धतीचं तंत्र वापरतंय, त्याला व्यथित होऊन त्या बिचाराने इहलोकीची यात्रा संपवली. रेश
श्रम कर देवेंद्र फडणवीस, याचा तू मारेकरी आहेस असं माझं म्हणणं आहे. अरे आज कोणालाही हवं नाहीये. तुम्ही 4-5 टाळकी त्यातला काही जण आमदारक्या दिल्या आणि कामाला लावलं की या SC मध्ये भांडण लावा. आणि आमची पण काही 4-5 टाळकी फिरलेली उगाच नको त्या पद्धतीने महापुरुषा लिहितात. तुम्ही सर्वजण आपल्या बापाला बाबासाहेब आंबेडकर मानता, त्याला सूर्य मानता. अरे सूर्यावर थुकणाऱ्याची थुकी स्वतःच्या तोंडावर पडते. तुम्ही काय त्यांना उत्तर देण्याची गरज आहे का, हे लक्षात घ्या. आणि आपसातला वाद वाढू नका, हे मी आपल्या काही अत्यंत भावनावश झालेल्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो. या इथं पहिल्यांदा लक्षात घ्या की हे जे उपवर्गीकरण झालेलं आहे हे सरकारच्या इच्छेने झालेलं आहे. म्हणजे उपवर्गीकरणाचा जो ठराव आहे तो म्हणजे तिथं असणाऱ्या RSSने हे सर्व घडून आणलेलं आहे. कारण पहिल्यांदा या देशामध्ये 2004ला EV चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश यांची केस 2004 मध्ये सुप्रीम कोर्टात आली. 5 जणांचं बेंच बसलं आणि उपवर्गीकरण करायचं की नाही हे विचारण्यात आलं. तेव्हा त्या 5 जणांच्या बेंचने युनॅनिमसली म्हणजे एकमताने निर्णय दिला की हे सर्व एक आहेत आणि त्यामुळं हे एक संघ म्हणजे होमोजिनस असल्यामुळं यांच्यामधलं उपवर्गीकरण करता येणार नाही अशा पद्धतीने निर्णय दिला. त्यानंतर ही जी केस आहे सुप्रीम कोर्टात आलेली तिच्या पंजाबच्या हायकोर्टानं पंजाब बेंचनं निकाल दिला दविंदर सिंग वर्सेस पंजाब गव्हर्नमेंट की अशा पद्धतीने उपवर्गीकरण करता येत नाही असा 2010ला निर्णय झाला. आणि त्यानंतर आमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी एका 2024च्या इलेक्शनच्या भाषणामध्ये असं म्हणतो, कर्नाटकात जाऊन मादाग नावाच्या जी जात आहे त्यांना उघड आश्वासन देतो की मी काही झालं तरी उपवर्गीकरण करून देईन. आणि त्यानंतर असणारा सुप्रीम कोर्ट 6-1 असं उपवर्गीकरणाचा निर्णय देते. यासाठी मी एकच सांगू इच्छितो, 1951 साली तुमचा आणि माझा बाप कायदेमंत्री होता. त्यावेळेस मद्रास स्टेट म्हणजे मद्रास राज्य होतं आणि मद्रास राज्य विरुद्ध दोंडाई चंपकरण नावाची एक केस त्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शेड्यूल कास्टना शिक्षणामध्ये सवलती देऊ नये आणि सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं. तेव्हा तुमच्या आणि माझ्या बापानं घटनेमध्ये पहिली घटना दुरुस्ती केली आणि अनुच्छेद 15(4) मध्ये ती घटना दुरुस्ती करून या अनुसूचित जातींना शिक्षणामध्ये सवलती दिल्या पाहिजेत अशा पद्धतीचं ती घटना दुरुस्ती पास करून घेतली. त्यानंतर बाबासाहेबांना लोकांनी ती विचारलं की आपण हे घटनेचं मंदिर बनवलं आणि त्याच्यात आता तोडमोड का करतात. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं मी घटनेचं मंदिर बनवलं पण पुजाऱ्याने घाण करून ठेवली आहे, ती घाण साफ करायला पाहिजे. आज सुद्धा या सुप्रीम कोर्टाने ही घाण करून ठेवली आहे आणि ती आपण सर्वजण मिळून आज साफ करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण रस्त्यावरती लढतोय. आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा वकील आहे. म्हणजे म्हणवतो तरी म्हणा, हल्ली डिग्र्या कशा येतात काही सांगता येत नाही, परंतु म्हणवतात. परंतु लक्षात घ्या जी जजमेंट आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा उपवर्गीकरण हे ऐच्छिक मुद्दा ठेवलेला आहे. म्हणजे त्या राज्यांच्या इच्छेवरती अवलंबून आहे आणि त्या राज्यामध्ये असणाऱ्या जातीने जर मागणी केल्या तर त्यांचा पूर्ण इम्पेरिकल डाटा म्हणजे अचूक माहिती घेऊन ती माहिती मिळाल्यानंतर त्याबद्दल कमिट्या नेमून त्याच्यावरती उपवर्गीकरण करायला पाहिजे. परंतु आमचा पट्ट्या
या इथं अनंत मनोहर बदर नावाच्या माणसाची कमिटी बनवतो, अहवाल घेतो, गुपचूप ठेवतो. लोकांना 10 ते 15 म्हणजे बाबासाहेब जयंतीच्या काळामध्ये सूचना करा म्हणतो. रे अहवाल माहित नाही, सूचना काय करणार. त्यानंतर आंदोलन होतं, कोर्टात माणसं जातात, तेव्हा अजून 15 दिवस दिली जातात आणि अजूनही तो अहवाल गुप्त आहे. याचं कारण असं आहे, एक लक्षात घ्या, हे करण्यामागे अत्यंत मोठं षडयंत्र आहे. खरं म्हणजे माझी तर मागणी आहे, तुम्ही आमच्यामध्ये SC मध्ये उपवर्ग करण्यापेक्षा जो खुला प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा उपवर्ग करा. मग ह्या देशामधले नोकऱ्या, शिक्षण हे कोणी लाटलंय या देशामधलं सर्व ते कळून येईल. पण त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की याच्यामध्ये गोम काय आहे. आम्ही विरोध का करतो? आम्ही काय आमच्या मातंग भावना विरोध करत नाही. आज सर्वांना माहिती आहे की मातंग भाऊ हे अंधश्रद्धेमध्ये, अंधरूढीमध्ये अडकल्यामुळं शिक्षणाकडे त्यांनी पाठ केलेली आहे. त्यामुळे फार थोडी मंडळी त्यांच्यामध्ये सुशिक्षित आहेत. उद्या ते 8% वगैरे 13% रिझर्वेशन दिलं तर काय होईल? उद्या डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापकाच्या नोकऱ्या निघतील. तेव्हा यांच्यासाठी जी 8% किंवा 60% काय ठेवणार आहे जे सरकार, ते ठेवलं आणि जर ती उमेदवारच उपलब्ध झाले नसतील तर 3दा त्या ॲडव्हर्टाईज केल्या जातील आणि नंतर त्या सर्व जागा खुल्या प्रवर्गाला दिल्या जातील. म्हणजे तुमच्या जागा इनडायरेक्टली कशा काढून घ्यायच्या याचं हे षडयंत्र आहे आणि म्हणून आम्हाला त्याला विरोध करायचा आहे. अरे तुमच्या चालीच्या पेक्षा आज आंबेडकरी समाज शिकलेला आहे. तुम्ही पूर्वी कपटकार असताना करायचात, परंतु आज बाबासाहेबांमुळं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा समाज आज शिकलेला आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं कधी कधी, मी एक गंमत म्हणून सांगतो की शिका, बाबासाहेब सांगितलं. कारण जेव्हा ते खऱ्या अर्थाने दीक्षाभूमीला जेव्हा गेले नागपूर मुकामी आणि त्यांना भेटायला लोक येत होते, तेव्हा लोकांना ते फक्त एकच सांगायचं, तू पोराला शिकव. खरं म्हणजे तिकडच्या एका हॉस्पिटलमध्ये मला जाण्याचा योग आला. त्या हॉस्पिटलमधले डीन आपल्या समाजाचे होते. त्यांनी मला त्यांची कहाणी सांगितली की माझा बाप त्या नागपूरच्या रस्त्यावरती सायकल रिक्षा ओढायचा. तो बाबासाहेबांना दर्शन घ्यायला गेला. बाबासाहेब कोणाला वाकून नमस्कार करू द्यायचे नाही, त्याच्यात काठी असे मारायचे त्या आणि एकच सांगायचे की शिकवा, पोरांना शिकवा. ते माझ्या बापाने ऐकलं. आम्हाला स्वतः उपाशी तापाशी राहिला, आम्हाला शिकवलं. नागपूरमधल्या सर्वांनी ते अनुकरण केलं बापा लोकांनी आणि आज नागपूरमध्ये IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर्स प्रत्येक घरामध्ये आहेत. आणि म्हणून विदर्भामध्ये एक लक्षात येईल, विदर्भामध्ये शिक्षण आपल्या बापाने काय सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. दुर्दैवानं आम्ही काय केलं, शिक्षणामध्ये आमचे विदर्भवाले पुढे गेले. संघटनेमध्ये कोकणामध्ये माणूस अति संघटित झाला आणि संघर्षामध्ये मराठवाडा पुढे गेला. मला एवढंच सांगायचं की हे सर्व बाबासाहेबांनी सर्व विभागांना एकत्र सांगितलेलं आहे, वेगवेगळं नाही. परंतु आज ती परिस्थिती आहे. तर सांगण्याचा उद्देश हा की बाबासाहेबांनी हे जे तुम्हाला सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्याच्यामुळे आज आमची माणसं शिकली. त्यांनी अंधश्रद्धा, अंधरूढी सोडल्या आणि त्यामुळं शिक्षणामुळं त्यांना आज सन्मानाच्या जागा मिळाल्या. ते आज या जातीवादी, मनुवादी लोकांना खुपायला लागलंय. कारण 2011चा जो जनगणना झाली आहे, जर त्या जनगणनेचा तुम्ही अभ्यास केला तर शेड्यूल कास्टची लोकसंख्या 2011च्या लोकसंख्येनुसार 18% आहे आणि आता 2027ला जेव्हा जनगणना येईल तेव्हा तर माझ्या मते ती 20%च्या वरती झाल्याशिवाय राहणार नाही. आता यामध्ये आपण जवळपास 12 ते 13% संपूर्ण समाज जो बाबासाहेबांचा बौद्ध समाज आहे एवढा मोठा संख्येने असणार आहे. म्हणून एक मोठी ताकद होणार आहे.
आणि त्यामुळं हा समाजाने ज्या काही आरक्षणामध्ये जागा मिळवल्यात त्या या इथं असणाऱ्या मनुवाद्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. कारण जर आपण पाहिलं कुठच्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जा, पोलीस स्टेशनला जा, तुम्हाला आमचा माणूस दिसतो. कारण आम्हीच 12-13% इथं महाराष्ट्रात असताना 13% रिझर्वेशनमध्ये आम्ही 6-7% जरी घेतलं आणि मनुवादी 3.5%, त्यातले कोणी इतर इकडे तिकडे गेलेले ते 1-2% सरकारमध्ये आहे, म्हणजे नोकऱ्यांमध्ये आहेत. त्यामुळं त्यांच्या डोक्यात आणि डोळ्यात तुम्ही सलाह लागलात की हे आपल्यापेक्षा पुढे गेलेत आणि त्यामुळं तुमचं अप्रत्यक्ष पद्धतीनं हे आरक्षण घालवण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत. आणि त्याच्यासाठी हा RSSचा अजेंडा ते राबवत आहेत. परंतु आज त्यांना मराठा आणि कुणब्यांमध्ये विभागायला यश आलं, त्यांना आदिवासी आणि धनगरामध्ये भांडण लावायला यश आलं. परंतु आम्ही सांगतो, आम्ही आमच्या मातंग भावांना एकत्र घेऊनच हा जो एक संघ जो आमचा वर्ग आहे SCचा तो तसा अखंडच ठेवणार आहोत. आणि आमची पुढची लढाई देवेंद्र तुला सांगतो ही जनगणना होऊ दे. जेव्हा 20% वगैरे SC असतील तेव्हा त्या 20% आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा आमची असणार आहे. कारण SC आणि STचं आरक्षण हे त्यांच्या लोकसंख्येनुसार दिलं पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपली लढाई इथं संपणार नाही. तुम्ही काळजी करू नका. हे उपवर्गीकरण तर मी कसंही थांबवीन आणि नाही थांबलं तर या येत्या हे जे माझे मोर्चे चाललेले आहेत आज जिल्ह्यावर चाललेले आहेत, तालुक्याच्या लोकांच्या मागण्या आहेत की तालुक्यामध्ये सुद्धा आम्हाला मोर्चे काढू द्या. हे मोर्चे डिसेंबरपर्यंत चालतील आणि त्यानंतर डिसेंबरला हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही त्या विधानसभेला घेराव घालू आणि मग दाखवू. कारण दिल्लीमध्ये एक आमचाच पोरगा बाबासाहेबाचं लेकरू तिथं गेला जंतर मंतरला, एका धर्मेंदरची विकेट पडली. एवढे आंबेडकरवादी तिथं गेले तर देवेंद्र तुझं काय होईल? त्यामुळं आमच्या नादी लागायचं नाही आणि तुझं हे जे काही कारस्थानं आहे ती थांबव. आंबेडकरवादी हे वेगळे आहेत. त्यामुळं आपल्या सर्वांना खरं म्हणजे अनेक विषयावरती बोलण्यासारखं आहे. परंतु एक तर काळोख झालाय, पाऊस कधी येईल. तुम्ही सर्वजण अत्यंत बराच म्हणजे 11-12 वाजल्यापासून तिथं आहात, 5 वाजलेले आहेत. त्यामुळं जास्त न बोलता फक्त एवढंच सांगतो, ही आपली जी एकजूट आहे ती अभेद्य ठेवा. ही एकजूट जर अभेद्य ठेवली, आताच बघा अशा आमच्या सम्राटचे संपादक कांबळेजी यांनी सांगितलं की ह्या इथे आता जी फेलोशिप मिळते, मागच्या वेळेस असाच फेलोशिपचा प्रश्न आला, आम्ही 600 मुलांना आपल्या बार्टीतर्फे फेलोशिप मिळवून दिली. पण आज आरटीला 100, बार्टीला 100, अरे काय मजाक आहे? एका जातीला SC मधल्या 100 आणि 58 जातीला 100. या इथे महाराष्ट्र सरकारचा सोशल वेलफेअर मिनिस्टर राहतो. खरं म्हणजे तुम्ही त्याला हलवायला पाहिजे. बाबा हा जे काय अन्याय चाललेला आहे, या अन्यायाचं परिमार्जन कर आणि तुला जमत नसेल तर राजीनामा दे. कारण हे ज्या पद्धतीने चाललेलं आहे, तुम्हाला वाटत असेल की आम्ही काय, तर आम्ही ऑलरेडी निवेदन दिलंय. ते म्हणाले आनंदराज मी नक्की बघतोय काय झालंय, मला पण माहित नाही कोणी केलंय. जर या सोशल वेलफेअर डिपार्टमेंट ज्यांच्याकडे आहेत त्यांना जर माहीत नसेल तर खरं म्हणजे दुर्दैव आहे. परंतु माझं सांगणं आहे की तुम्ही सर्व जागरूक मंडळी आहात, त्या संभाजीनगरमध्ये राहताय, त्यांना जरूर त्यांना जाऊन हलवा. बाबा हे त्यांना 100 द्या, आमचं काहीच म्हणणं नाही, पण आमचं तर वाढवा. कारण तुम्ही आमचा अर्धा फंड तर त्या लाडक्या बहिणीला दिला. SC STचं जे आपलं बजेट असतं 25,000 कोटीचं जवळपास दरवर्षी बजेट असतं. अरे 25,000 कोटी या SC वरती खर्च झाला
तर तुम्हाला तुमच्या हे आरक्षण कोण मागणार? आमची माणसं धंदे इतर बिझनेस पोरं शिकून सवरून अत्यंत मोठ्या पोस्टवर लागतील, परंतु आजपर्यंत कधी कुठच्या सरकारने प्रामाणिकपणे ते बजेट SC साठी वापरलं नाही. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. प्रत्येक वेळा अजितदादा पळवायचा, आता हे BJP सरकार लाडक्या बहिणीसाठी पळवतंय. त्यामुळं खरं म्हणजे आपण एक झालो तर आपलं नुसतं बजेट जरी 25,000 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला मिळालं तर तुमच्या सर्वांचं आयुष्य बदलू शकतं. एवढा मोठा हा पैसा आहे. पण दुर्दैवानं आपण एक संघ होत नाही, एकत्र येत नाही, त्यासाठी भांडत नाही. यापुढे मला आशा आहे, कारण मी महाराष्ट्रामध्ये दौरे काढतोय का त्या धाराशिवमध्ये, तर आज इथे पावसाने मेहरबानी केली. त्या धाराशिवमध्ये आमच्या आया बहिणी, म्हाताऱ्या बुजुर्ग आमच्या आज्या आणि तरुण पोरं, पाऊस एवढा होता की समोर दिसत नव्हतं, तरी त्या मोर्चामधला एकही माणूस हल्ला नाही. ही एवढी जी ताकदची उर्मी, जो जन आक्रोश, तो या महाराष्ट्र सरकारला माझं सांगणं आहे, जर तो रस्त्यावरती आज तो शांततेत आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की मी हे लोकशाहीचं मंदिर उभारलेलं आहे, परंतु त्याने सांगितलं की जर हे या इथं असणाऱ्या प्रतिनिधी योग्य पद्धतीने हाताळलं नाही तर ही जनताच ते उद्ध्वस्त करेल. आणि ती भीती आज आम्ही जंतर मंतरमध्ये बघितलेली आहे, ती महाराष्ट्रामध्ये मला बघायची नाही आहे. आणि त्यासाठी तुम्ही उगाच नको तो देवेंद्र हट्ट करू नका, असं माझं त्यांना सांगणं आहे. आणि हे उपवर्गीकरण ताबडतोब थांबवा, हे मी आज सरकारला सांगू इच्छितो. मगाशी आमचे ओंकार भाऊ म्हणाले की तुम्ही सत्तेमध्ये, मी सत्तेमध्ये नाही. काय असं इलेक्शनमध्ये कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये जाण्याची इच्छा होती म्हणून एक वाया मीडिया काढला, त्याच्यामुळं काही जणांना सत्ता मिळाली. पण इलेक्शन पुरती युती ही तात्कालिक असते, हे काही परमनंट लग्न नसतं. हे ओंकारजी तुम्ही आता सिनियर आहात, त्यामुळं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि त्यामुळं असं काही सांगू नका. आज आपण सर्व स्वतंत्र आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं आहे. कलम 14, 15, 16, 17 नुसार आपल्याला आपलं व्यक्ती स्वातंत्र्य इथे व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं या पद्धतीनं स्वतःवरती बंधनं आणून घेऊ नका. हे स्वातंत्र्य लोकांना अत्यंत मेहनत करून इतर देशामध्ये मिळाले, पण तुमच्या बापाने आज आमच्या माता भगिनींना इंग्लंड सारख्या देशामध्ये 1960 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार दिला आणि तुमच्या बापाने एका सहीनं या आमच्या माता भगिनींना मतदानाचा वोटिंगचा अधिकार दिला. केवढा चमत्कार केलेला आहे. प्रॉपर्टीमध्ये अधिकार दिला, तर त्याचा योग्य तो वापर करा एवढंच सांगतो. आणि हे उपवर्गीकरणाचा लढा हा डिसेंबरपर्यंत ही उपवर्गीकरण विरोधी लढा चालू राहील. त्याच्यामध्ये आपण सर्वांनी आपले आप्तेष्ट मित्रमंडळी गणगोत्र या सर्वांना सांगा, जिथे जिथे आपण असाल या लढ्यामध्ये सामील व्हा. आणि या सरकारला त्यांना हे उपवर्गीकरण मागे घेण्यासाठी आपण जन आंदोलन करूया. कारण या देशामध्ये सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही, या देशामध्ये संसद सुप्रीम नाही, तर या देशामध्ये जनता सुप्रीम आहे. जनता ठरवेल तोच निर्णय. आणि आज जनतेने ठरवलेला आहे की उपवर्गीकरण नको. SCच्या सर्व लोकांनी ठरवलेलं आहे आम्हाला उपवर्गीकरण नको, आणि हाच आमचा निर्णय आहे आणि तो सरकारला मान्य करावाच लागेल एवढंच सांगतो. आणि इथे एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात त्याबद्दल आपल्याला क्रांतिकारी जय भीम करतो. आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, जय भीम. यानंतर आभार प्रदर्शन बंडू काबळे करतील असे त्यांना विनंती करतो. थँक्यू. सर्व आलेल्या उपस्थितांचे मी सगळ्यांचे आभारी आहे. सर्व गेल्या 1 महिन्यापासून मोर्चाच्या तयारीला आपण सर्व होतात. सर्व आल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. विशेष करून प्रेस, भिक्खू संघ या ठिकाणी सर्व प्रेसचे आलेले पत्रकार, या सर्वांचं मी सगळ्यांचा आभारी आहे.
आणि मोर्चा खतम झाला असं मी संपला असं मी जाहीर करतो. कृपया सगळ्यांनी शांततेत घरी जावा एवढी एक मी विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खाली उभा आहेत, कलेक्टर ऑफिसच्या खाली उभा आहेत गाड्या. क्रांतीनगर, राहुल नगर आणि क्रांतीनगरच्या सर्व कार्यकर्त्याला नम्र विनंती आहे की महिलांना गाडीत बसवा रे. रमाकांत, योगेश, चला रे. योगेश बोर्डे,